लेट दशरथ दादा पुंडलिक सेलके व माजी सदस्य माननीय श्री सुनील सेलके ट्रॉफी 2025 और आज की ये पहली रात काफी धूमधाम से मनाई गई और लोग इस टूर्नामेंट का गवाह है। चलिए मैच की शुरुआत। आणि कॅमेरामॅनना आग्रहाची विनंती, झोपू नका आता याल वरून खाली शांतता, कारण 12 पडला असाच झाला होता प्रकार। तो बिचारा कॅमेरामॅनला झोप आली आणि तो वरतीच झोपला। नशीब झाला त्याला कव्हर केलं आणि खाली उतरवला। आता सांगितलं असं इथे माईप आहे माझ्या हातात। अंपायर मैदान के अंदर सैंडी फालकर जी। तो सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। चलते हैं इस बार गुड मॉर्निंग। सुबह तो हो चुकी है लेकिन फिलहाल कांटे का टक्कर का मुकाबला है, कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है। ये मुकाबला बड़ा है, ये मुकाबला कड़ा है। 440 का ओल्ड इस मैच में है, तो झटका किसी को लगेगा। वाकड़ी रोहिंदन वाकड़ी वक्त बताएगा। सुकेश भोपी पहली दफा गेंद को खेलेंगे और एक जबरदस्त लोकप्रिय खिलाड़ी रोहिंदन गांव के मिस्टर चीनू पाटिल। और इसी के साथ पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, राइटी बल्लेबाज के लिए। भोपी बैकफुट में जाकर गेंद को पुल करने गए थे लेकिन शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड दायरे के बाहर सिंगल मिलेगा। पहला रन चुराया। पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है। जिंदगी की पहली चीज है, चाहे आपका पहला प्यार हो या पहला रन हो या पहला क्लास हो या पहला दोस्त हो, वो आपके लिए महत्वपूर्ण है। और रनों का सिलसिला जारी हुआ। सुकेश भोपी ने खाता खोला खुद का और टीम का। चिन्नू इनकी दूसरी गेंद रोहित के लिए। ओह, इस बार अच्छी गेंद थी, धार भी अच्छी थी, लय भी अच्छी थी, गति भी सही थी। डिसिप्लिन गेंदबाजी में काफी बहुत ही बढ़िया थी। गेंद को आगे फेंका, बल्लेबाज को खेलने का मौका नहीं दिया। विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई, कोई रन नहीं। स्कोर 1। नेक्स्ट, ओह मिस टाइम शॉट हुआ है लेकिन बॉलर उठाने जा रहे हैं। सिंगल तो जरूर मिलेगा और स्कोर आगे जाएगा 2 के घर में। और आदमी खाना खाने से मन तृप्त नहीं होता है, लेकिन पानी पीने से आदमी का मन तृप्त होता है। जैसे काकड़े साहब ने पानी पिया और बोला हाँ, ये कुछ अलग अंदाज है। हमारे सुनील शेट्टी साहब आज क्या आनंद था। और ये उड़ाया, ये चली 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 गेंद भूमंडल में चली। खिलखिल चंपा खुश विरंभा, देखो बड़े लंबा जगह मेरा खंबा ठोक। चिन्नू को परिवर्तन करना पड़ेगा। 4 गेंद खत्म, 5वीं डिलीवरी और 2 विकेट सुकेश भोपी।
भोपी, वाह 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 वाह, बल्ले की तर्जन, मिल गया आधा दर्जन डीजे। की गान कोकिला जिसे हम कहते थे, आज हमारे दुनिया में नहीं है, लेकिन ये गान सरस्वती का आवाज हमेशा हृदय के अंदर रहेगा। लता मंगेशकर जी सुना होगा, ऐसे दो ही कलाकार जैसे सुरेश वाडकर और लता मंगेशकर जी, इनका आवाज तुम पहन सकते, लेकिन बाकी सिंगर का तुम पहचान नहीं सकते, लेकिन समझ लगाने के बाद तुरंत समझ जाता है कि आवाज ये कैसे का है। 14 सुकेश भोपी अक्रॉस लाइन से पिछले पैर के ऊपर इस बार देखा जो उनका जिन्होंने जोर ज्यादा दिया था, देखिए रिप्ले में खींचना जा रहे थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क करें, डॉट गेंद, स्कोर 14 विदाउट लॉस। कृपा करके वो कैमरामैन को पानी लेके जाओ, 2-3 पानी लेके जाओ, पानी होता तो आदमी को अच्छा लगता है। सौरभ गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए 14 पे स्कोर, 0 विकेट वाकड़ी का स्कोर है, लेकिन सेकंड बॉलर आए इस बार रोहिंटन के सौरभ। यहां सुकेश भोपी 13 पे खेले, रोहित 1 पे खेल रहे। कुल मिला के देखा जाए वाकड़ी का स्कोर है 14 रन, 18 गेंदों का खेला अभी तक शेष। चमकदार ट्रॉफी 2011 के विश्व कप में महेंद्र सिंह धोनी साहब के हाथों में यही ट्रॉफी थी, आज वही ट्रॉफी चिंचपाड़ा में है, चिंचौली माफ कीजिए, चिंचपाड़ा आता है। स्कोर 14 और ये हवा में कैच इट, मायरा सुंदर कैच, और इसी के साथ लगभग देखा जाए पहला झटका बल्लेबाज रोहित बैक टू द डगआउट। मैना वाचित दैना, मैंने वाचून दैना, मैंने वाचून झोपच येईना। चौदह स्कोर, लॉस ऑफ 1। हमारे पास कोई नहीं है, फिर भी हम तृप्त है। देखिए अंपायर के साथ बिंदास जीने का। कल का सूरज देखा है किसने, कौन जल्दी उठेगा किसी को कुछ पता नहीं। और तुम्हारी हमारी कीमत जब तक इस शरीर के अंदर सांस है ना, तब तक कीमत है। सांस खत्म, माँ बीवी बच्चे सब छूट जाते हैं, फिर अपने आदमी पूछते और कितना टाइम लगेगा। ये गई, पकड़ो पकड़ मकड़, आउट। विकेट नंबर दूसरा गॉन। बल्लेबाज प्रेम भोपी अंडे के ऊपर बैठकर वापस। आइए जब नितिन की उम्र हो जाएगी तो भाभी वही बोलेगी। तो खिलाड़ स्कोर 14 लॉस ऑफ 2। देखिए सैंडी बॉल के ताली ठोक रही, इसका मतलब क्या है? इसका मतलब बात में दम है। जब आनंद शिंदे के गाना लगा था तब मैंने उसका स्पष्टीकरण दिया, तो उन्होंने आके मुझे कह दिया मान लिया तुम्हें। उत्तर मजबूती का होना चाहिए, और यहाँ उत्तर मजबूती का मिल रहा है वाकड़ी को। रोहिंटन के बल्लेबाज या गेंदबाज सौरभ ने 2 विकेट हासिल किए और हैट्रिक का मौका है। क्या हैट्रिक लेंगे? अक्षय सामना करेंगे, और ये हवा में जरूर गेंद इस बार देखा जाए, कैच की संभावना। चला व्यासपीठावरती सन्मान होतोय
ज्यांनी आज आमच्यासोबत समालोचन केलं. खऱ्या अर्थाने एक चांगला आवाज, मराठीचे उत्कृष्ट समालोचक, व्हॉइस ऑफ दहीसर अर्थात सौरभजी पाटील सर यांचा सन्मान या मंचावरती होतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक अमरशेठ शेळके साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ओर टू अमित म्हात्रे सर. ओ बिल्कुल उल्टा बल्ला चलाया, मिस फील्ड, रोहिंटन के माध्यम से दारा मिलेगा इस बार सिंगल और दूसरा रन पूरा. रोहिंटन बोले तो हमारे प्रमोद पाटिल साहब, हमारे प्रमोद भाऊ, और मचिंद्र हमारे पाटिल जी, एक वेस्ट इंडीज के कमेंटेटर, अच्छा अंपायर हमारे रवि पंडित सर. इन सभी की याद आती है जब उनकी ये रोहिंटन टीम आती है. तो 18 पे 2 विकेट गॉन हो चुके हैं. 5वीं डिलीवरी इस बार लोप, इट्स गोइंग, इट्स गॉन, इट्स रॉकेट. ये छक्के के साथ स्कोर पहुंचा है 24. लालते पट्टे वाली सैंडी पालकर का ये काफी फेवरेट गाना. एक ऐसा अंपायर है जिसकी सगाई में जो जो शूज थे ना वो गायब हुए थे. बहुत मजा उस वीडियो में आई थी. वो अभी गाली गाली हंस रहे मुझे मालूम है, लेकिन स्कोर 24 हो चुका है. उनका मामा का गांव, और ये ड्राइव किया बैक टू द बॉलर, कोई रन मिलेगा नहीं. ओव्हर की समाप्ती. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा झाल्यात. आणि अगदी काकडे साहेब, आम्ही वांगणीला मोठं आयोजन होतं एकदम जबरदस्त. VIP सगळं काम, म्हणजे नाश्ते वेळ. आणि एक तिकडचे कॉमेंटर आले होते. त्यांनी माझी कॉमेंटर ऐकून इंग्लिशमध्ये सुरुवात केली मला विचारायचे प्रश्न. तर मला काही इंग्लिश येत नाही, आपल्या समोर गाडी पंक्चर आहे तशी. मी शांत राहिलो होते. म्हणलं तुम्ही कुछ बातचीत नहीं करे क्या मतलब. मैंने हमें कुछ अंग्रेजी समझ में आती नहीं, अगर आप हिंदी में बात कर सकते तो चलेगा. इसका मतलब तुम्हें अंग्रेजी आती नहीं. तो बोले नहीं थोड़ी थोड़ी आती. तो मैंने ठान लिया कभी अंग्रेजी का एक डायलॉग ऐसा लाएगा, शब्द कुछ अल्फाज, तो लोग भी बोलेंगे इसको अंग्रेजी आती. आणि आमचे एक मित्र होते देवीदास पाटील, आम्ही मुंबईला गेलो होतो काकडे सर. तर ट्रेनमध्ये एकाने इंग्रजी बोलायला सुरुवात केली. त्याने डायरेक्ट बोलला, वन डेफिनेटली वन अंडरस्टँड बट इन द काउड कर दिस इज सिबरा कट. बात फिनिश. अंग्रेजी की मर्डर कर दी. अर्थ कुछ लगता नहीं, लेकिन जो हुआ वो हुआ. देखिए रिप्ले में थोड़े से तुम्हारी स्क्रीन के ऊपर ये चिटिया क्यों आ रही. पहले के जमाने में आपका अभी स्क्रीन देखे मुझे याद आ गई, ब्लैक एंड व्हाइट के जमाने में एंटीना सेट करते समय आल्या मुंग्या आणि गेल्या मुंग्या. ब्लैक एंड व्हाइट के जमाना बहुत मजा आती थी उस टाइम. एक टीवी ग्राम पंचायत में होती थी काकड़े सर, और वो देखने के लिए कितने लोग उत्सुक थे. अभी सब कुछ आया है, लेकिन वो मजा नहीं. 24 लॉस ऑफ 2. 2 ओवर के बाद वाकड़ी टीम का स्कोर. सुकेश भोपी 13 पे, अक्षय 10 पे खेल रहे. बैटिंग अच्छी चल रही है, और इस हालात में गेंदबाजी करने के लिए केतन पाटिल. और टॉप एज लगा हुआ है, कैच की संभावना. और गुड कैच छोटू. क्या बात है यार, लाजवाब कैच छोटू ने लिया. मानना पड़ेगा, नाम मुझे मालूम नहीं उसका. साहिल पाटिल. ला 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 ला. काटा छोटा होता है तभी अंदर चुपता जाता. ठोक दीजिए. और देखिए इस बार बड़ी मछली जाल में फंस गई है. यह सुकेश भोपी वापस आ गए, अपनी टीम के लिए 13 रनों का योगदान दिया. 24 पे 3 विकेट गॉन. और इस ओवर की अभी तक 5 गेंदें शेष, आने वाली 6 टोटल 11 गेंदों का खेल शेष है. चमकदार ट्रॉफी, एक बाइक है होंडा की. और देखिए महादेव गढ़ साहब कह रहे कि आपके स्वागत है बेलौली में. उनके पास सब कुछ है ना,
लेकिन नेक्स्ट पैच, और इस बार यहाँ गेंद अच्छी थी नेक्स्ट गेंद, लेकिन फिलहाल सिंगल मिलेगा। नए बल्लेबाज आदेश मस्कर मैदान के अंदर जिन्होंने खाता ओपन किया। टीम का स्कोर है 25 जून 1932 को कर्नल सिके नेहरू साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट क्रिकेट खेला, और 25 जून 1983 को कपिल देव साहब जी ने हिंदुस्तान देश के लिए पहला विश्व कप जीता। इस बार यहाँ ऑनसाइड के ऊपर जाकर पुल जरूर कर दिया है। ऑनसाइड के ऊपर लगता है मिलेगा चौका। डीजे नितिन कमो तो चौथा गॉन वाकड़ी का, वाकड़ी टीम का टोटल स्कोर इस बोर्ड के ऊपर लग चुका है 32, लॉस ऑफ 4 डीजे। जो करते को डर लगा ये आवाज जाएगा, लेकिन हमने मुट किया आवाज वो। बिल्कुल देखिए, हमने नहीं, अंपायर तीनों हंस रहे, इसका मतलब दाल में कुछ काला है। अंपायर की जोड़ी देखिए, एक लंबू जी है तो दूसरा टिंबू जी है। आमचे दशरथ दादा असते ते बोलले असते, एक उखल आहे तो दूसरा मुसल आहे। तिकडे बघा लांब कसे हसतात बघा आमचे। स्कोर हो चुका है 32, लॉस ऑफ 4। आखिरी 6 गेंदें स्लॉग और डेथ और हानामारी का ओर। अग्री भाषा में कहते कुटाकुटी का ओर, मिथुन चक्रवर्ती की भाषा में कहते डुशुम डुशुम वाला ओर, और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा मारो। आखिरी 6 गेंदें, लास्ट हो रहे, ब्लास्ट करो। ये देखिए घुटना टेक कर शॉट को खेला है फाइन लेग के ऊपर, नंबर मिलेगा 4। लगता है कि 6 अंपायर ये चेकिंग कीजिए, चेक करना पड़ेगा ये एक पूरा इवेंट इनके माध्यम से।
इट्स अ 4, 4 रन, और 4 के साथ स्कोर जाएगा 36-36। 36 पे 4 विकेट आउट हो चुके हैं, और बाउंड्री लगाई अक्षय मस्कर, जो 21 पे खेले। एक उतुंग पारी चल रही मैदान के अंदर, बेमिसाल पारी, दिलेर पारी चल रही। अब गेंद है 5। दिनेश फुल टॉस है, ड्राइव किया है पॉइंट के क्षेत्र में, जोर से मारना चाहिए था, लेकिन प्रॉपर टाइमिंग अच्छा हुआ नहीं। गेंद और बल्ले के बीच एक सिंगल के साथ स्कोर 37, लॉस ऑफ 4 विकेट। अक्षय स्ट्राइक के ऊपर है, आकाश स्ट्राइक के ऊपर है। अब कीजिए, अक्षय ने तो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, 9 गेंदों में 22 रनों की धुआंधार पारी, 37, लॉस ऑफ 4 विकेट। यानी कि तीसरी बॉल दिनेश की, दिनेश म्हात्रे। ओ, संपर्क हुआ नहीं खासा, गेंद को आगे फेंका, गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होती, और ये बॉलर की खूबी है। आखिरी 3 बॉल शेष। दिनेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, इस दाएं हाथ के बल्लेबाज के लिए बाएं हाथ की गेंदबाज। ये मार क्या लगभग गई बार ना, तुम बोल रहे मारो, मारेगा नहीं तो करेगा। चल नितिन, क्या ठोका यार। हाँ, बॉल लीजिए। (43) बॉल लाने के लिए कौन जाएगा, बहुत दूर गया है। वाहिक रहना चाहिए, कल से लो, अभी जान दो। 43, 43 और एक लंबा विकेट मारा आकाश ने, और आखिरी 2 गेंदें दिनेश म्हात्रे, गेंद फेंकेंगे आकाश को। और नो बॉल, सैंडी पालकर जी ने नो बॉल घोषित किया है। दूसरे के लिए भागना चाहिए, खतरा बन सकता है पालकर साहब। आउट, कोई जरूरत नहीं थी ये रन लेने की। नो बॉल है, रन आउट की विकेट गिर चुकी है वहां। अगली गेंद फ्री हिट किए, लेकिन स्कोर हमें बताएंगे क्या है। (45) धाव संख्या 45, फ्री हिट है। गाणे लावले, बारच्या मूल मारची छोटी मुलं सुद्धा हसायला लागली, काय बोलणार। म्हणून सांगते ना की काही गोष्टी अशा पटकन लहान मुलांना कळतात। आजकालचा जो आपला हे आहे लहान मुलांचा, तो कसा कम्प्युटर जमाना आहे ना। स्पीडअप, आता स्पीडअप काय करत, तुम्हाला थांबावंच लागेल, त्याला विलास काय कराल। स्पीडअप काय आता बरोबर ना, जो आहे वो है। आपले काय सकाळी 5 वाजले ते हरकत नाही, थांबायचं। आता मॅच कॅन्सल नसली झाली तर सजा यही है, 45। और नए बल्लेबाज मोहन बोपी। ओ, मिस टाइम हुआ है, फ्री हिट की गेंद थी, लेकिन मिड विकेट के एरिया में सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 46। आखिरी गेंद शेष, अखेरी ओव्हर की अंतिम बॉल आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू। 46 रन अच्छा बन चुका है। रोहिंदन के खिलाफ तो 50 के ऊपर तो स्कोर चाहिए, लेकिन इस आखिरी गेंद के ऊपर कितने रन आएंगे, सामना करेंगे अक्षय।
जो व्यक्तिगत 22 पे खेल रहे। दिनेश, ओ जड़ में थोड़ी सी गेंद, फुल लेने की गेंद थी, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने जा रहे रनर का मौका, लेकिन थ्रो खराब, बैकअप नहीं कर सके और तीसरे के लिए भागने जा रहे हैं। 2 ही रन मिलेंगे, 46 और 2 हो चुके 48 और जीतने के लिए 49 रनों का टारगेट इस बार रोहिंदन के खिलाफ और रोहिंदन के सामने। लेकिन 49 का पीछा कैसा होगा, 49 रन किस तरह से इकट्ठा करेंगे रोहिंदन की टीम और वाकड़ी की टीम कैसी गेंदबाजी करेगी। मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य में तो मालूम नहीं है, क्योंकि हम तो कोई ज्योतिष शास्त्र नहीं है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। 24 बॉल और 49 रन टू विन रोहिंदन टीम। हॅलो, थँक्यू सो मच अमित म्हात्रे सर. अगदी आपण पाहिलं तर टेनिस समालोचकमधील सिद्धू पाजी या नावाने प्रचलित सिद्धू पाजी सारखी कॉमेंट्री त्यांची आपल्याला ऐकायला मिळाली आहे. चला 24 चेंडू बाकी आहेत, 49 धावसंख्येची गरज येते रोहिंजन टीमला. रोहिंजन टीमची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. चिनू पाटील आणि त्यानंतर केतन पाटीलला आपण पाहतोय. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी दशरथजी शेळके स्मृती चषक व माजी सदस्य सन्माननीय सुनील दादा शेळके चषक. अर्थातच सुनील दादा शेळके यांच्या नावाची ही टुर्नामेंट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं अनिकेत उर्फ बंटी शेळके. त्यानंतर आपण पाहतोय की अमरजी शेळके हे स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेत. बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आहे. मेहनतीतून साकार झालेली टुर्नामेंट आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहिंजन आणि वाकडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. वाकडी टीमनं आपण पाहिलं तर पहिल्या 17 मध्ये पहिल्या इनिंगमध्ये 48 धावा बनवल्यात आणि इथून गरज आहे ती 49 ची. चिनू पाटील आणि त्यानंतर केतन पाटील ही जोडी मैदानात दाखल झाली आहे ती रोहिंजन या टीमची. आज आमचे साथी समालोचक आपण या अगोदर अमितजी म्हात्रे जोहे पेन यांना ऐकलं. त्यानंतर सौरभजी पाटील दहीसर वरून देखील या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी आले होते. स्कोररच्या भूमिकेत आमचे मंथन आहेत चिंचवलीचे. त्यानंतर आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सर्व कॅमेरामॅन त्यानंतर PC ऑपरेटर देखील या ठिकाणी आहेत. नितीन डीजे यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय आणि चांगली चांगली गीतांची धून निती डीजे डोंद्रे यांच्या माध्यमातून वाजवली जाते. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या वतीनं. सुरुवात झाली आहे. फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदेश आलाय. आदेश मस्कर गोलंदाजी मार्कवरती सिंचवली विलेज एंड कडून. पहिलाच बॉल फलंदाज आपण पाहतो चिनू पाटील मैदानावरती आहे. बिग हिट करण्याचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. आदेशनं
पडल्यानंतर थोडासा बॉल ऑफ ब्रेक केलाय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं पॉवर प्ले P1चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आदेश मस्कर आलाय. चिनू पाटील एक लेजंड खेळाडू रोजिंदर टेनिस क्रिकेटमधला. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून खेळलेत, फार चांगला फटका. लॉंग ऑफच्या मधून बॉल थांबणार नाहीये, वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिनू पाटील यांच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. ची फलंदाज चिनू पाटील. चिनू पाटील वरती पूर्णपणे जिम्मेदारी असलेली या मॅचची आणि या मॅच मध्ये चांगली फलंदाजी चिनूला करावी लागेल. मागील सामन्यामध्ये चिनूने चांगली फलंदाजी केली होती, 36 धावा बनवल्या होत्या. स्विचिट दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचांकडे झाली आहे. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं अपील झाली आहे. पंचांचा कोणताही प्रकारे इशारा आला नाही आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं म्हणजे अमित म्हात्रे सर आपण आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पाहिलं, बरीचशी स्लेजिंग देखील पाहायला मिळाली. कितीही स्लेजिंग केली तरी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या टीममध्ये देखील किंग कोहली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडूची मात्र सांगता. डॉट बॉल नंतर 4 धावा लागले धावफलकावरती. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं सुरेख बॉल पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतात. फिल्डर आहे, 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना चांगली फिल्डिंग. गुड रन इन बिटवीन द विकेट. चिनू पाटील आणि केतन पाटील यांच्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्येच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 धावा धावफलकावरती. आदेश मस्कर पहिला गोलंदाज वाकडी टीम कडून आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आदेशवरती जिम्मेदारी आहे आणि आतापर्यंत मित्रमणे 4 बॉलवरती चांगली गोलंदाजी राहिली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चिनू पाटील यावेळेला मिसटायमिंग झालेत, शरीरावरती लागला बॉल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आदेश मस्कर. आपण पाहिलं तर पहिलं षटक अगदी सुरुवात करण्यासाठी आलेत, सुरुवात चांगली करून दिली आतापर्यंत ती वाकडी टीमला. 6 धावसंख्या लागली धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी अजून या षटकातील. शेवटचा चेंडू लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. गोलंदाज तयार. यावेळेला बॉलला लिव्ह केलाय गोलंदाज. फलंदाज चिनू पाटील यांना माहिती आहे अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. बराचसा आउट स्टंप आउट वाईड लेशाच्या अगदी बाहेर बॉल. पंचांनी इशारा दिला हा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते ती रोहिंटन टीमला आणि धावसंख्या होईल ती 7. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झाली होती, पंचांनी आपण पाहिलं तर नॉट आउट करार दिलाय. लेग बाईच्या साह्यानं 1 धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहिलं तर रोहिंटन टीमची धावसंख्या लागली आहे ती 8 धावा विदाउट लॉस. मध्ये धावा आल्यात फक्त 8. इथून आता आपण पाहिलं तर 18 चेंडू बाकी आहेत. माफ करा 49 ची गरज होती, 8 धावा आल्यात. अजून 41 ची गरज आहे ती उर्वरित 18 बॉलवरती. गोलंदाजी मार्कवरती हनुमान आलेत. हनुमान मस्कर गोलंदाजी मार्कवरती आले. सुरुवात मी तर म्हणेन थोडीशी संत गतीने झाली ती रोहिंटन टीमची, परंतु खऱ्या अर्थानं रोहिंटन टीमच्या या खेळाडूंचा विचार केला गेला तर खऱ्या अर्थानं एक सुरुवातीचा फलंदाज आघाडीचा फलंदाज चिनू पाटील यांना आपण पाहतोय. चिनू पाटीलला 6 बॉल खेळलेत. 6 बॉलवरती जरी 8 धावा आल्या असल्या, मागील मॅचमध्ये मी सांगितलं होतं की चिनू पाटील एक लेजंड खेळाडू आहे. मागील मॅचमध्ये देखील सुरुवातीला डिफेन्स पाहायला मिळाला, सुरुवातीला सेट झाले, अगदी चेंडू समजून घेतले, परंतु त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये चिनू पाटील यांनी आक्रमण केलं होतं आणि आता तशाच आक्रमणाची नितांत गरज आहे ती रोहिंटन टीमला.
18 चेंडू आणि 41 ची गरज खाना विलेज एंड कडून राईट आर्म गोलंदाज यावेळेला पंचांकडे अशा भूत नजरेने आपण पाहतोय की चिनू पाटील या ठिकाणी पाहत राहिलेत. बॉलला लिव्ह केलंय, त्यांना वाटलं की बॉल वाईट लाईनच्या अगदी बाहेरून जाईल की काय, परंतु तसं घडत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 8 धावा लागल्या धावफलकावरती. चांगलेही चेंडू आणि या चांगल्या चेंडूची परभणी पहिल्याच बॉलवरती हनुमान मस्कर या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार आहेत. यावेळेला मात्र अगदी बॉल थोडसा स्लो गतीने टाकलाय. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतोय. इथून मात्र निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल नंतर धावा मिळत नाहीयेत या बॉलवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 16 चेंडू आणि 41 ची गरज. सोळा चेंडू 41. हो, यावेळेला काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, अगदी फिरकी पट्टू सारखी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल मात्र ऑब्रेक अगदी बाहेरच्या दिशेने हातभर वळण घेतोय आणि चिंटू पाटील आणि बॅटचा काहीही संपर्क होत नाहीये. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 3 सुरुवातीचे चेंडू निर्धाव आलेत आणि धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 8. संघ अडचणीत आहे, धावा येत नाहीये चिनू पाटील यांच्या बॅटमधून. यावेळेला थोडीशी दिशा भरकटलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 9. 9 धावा फक्त आणि फक्त. चिनू पाटील यांचा विचार आपण जर या मॅच मध्ये केला गेला तर 9 चेंडू खेळलेत, 6 धावा फक्त खर्च, 6 धावा आतापर्यंत बनवल्यात. म्हणजे थोडीशी अडचणीत फलंदाजी त्यांची आपण या मॅच मध्ये पाहतोय. 15 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 40 धावसंख्येची. यावेळेला मात्र लाईन लेंथ चांगली आहे. आता चांगल्या लाईन लेंथ वरती चेंडू टाकलाय. मागील बॉल थोडासा खराब पाहिला. आता आपण पाहिलं तर अगदी वेगाने टाकलाय. पडल्यानंतर परत एकदा बाहेर. अगदी सर्व चेंडू आपण पाहिले तर ऑब्रेक पद्धतीचे टाकलेत गोलंदाज हनुमान मस्कर या गोलंदाजानं. आणखीन एक डॉट बॉल. जसजसे डॉट बॉल येत जातील तसा प्रेशर निश्चितपणे रोहिंजन टीम आणि चिनू पाटील वरती वाढत जाईल. रिक्वायर रन रेट आपण ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय तो 17.14चा. 17च्या रन रेटनं आता धावा बनवायची गरज आहे. रन रेट वाढत जाईल जसे डॉट बॉल येतील तसा. स्विचिट, सरळ बॅटनं फटके येत नव्हते. स्विचिटचा वापर केला जातोय. फिल्डिंग तैनात आहे. फिल्डिंग अर्थातच कॅप्टन वाकडी टीमच्या कॅप्टनचं कौतुक करणं गरजेचं आहे. जसा फील्ड सेटअप होतोय, कॅप्टन सुकेश आहेत, चांगली फिल्डिंगची रचना आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या होईल ती 10. 11 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती फलंदाजी. थोडीशी खराब फलंदाजी चिनू पाटील यांची झाली आहे. केतन पाटील अजूनपर्यंत एकही चेंडू खेळले नाही आहेत. पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आहेत. हनुमान मस्कर याची गोलंदाजी लाजवाब चालू आहे. 5 बॉल फेकलेत, फक्त 2 धावा खर्च. इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली आहे. 13 चेंडू इथून बाकी असतील आणि विजयासाठी गरज येते 38 धावसंख्येची. माफ करा, 39 धावसंख्येची गरज आहे. 49 पाहिजेत. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 चेंडू आणि 39 ची गरज. या षटकातील हा शेवटचा बॉल. केतन पाटील आहे स्ट्राईक एंडला. पहिलाच जरा स्पीडअप घ्या. चला, पहिलाच चेंडू फेस करण्यासाठी आता केतन पाटील आहेत. 11 बॉल आतापर्यंत झालेत. 11च्या 11 बॉल चिनू पाटील यांनी खेळलेत आणि 7 धावा फक्त बनवल्यात. पहिलाच बॉल आहे. 13 चेंडू आणि गरज 39 ची आहे. फर्स्ट बॉल. गोलंदाज हनुमान तयार आहे. पहिला चेंडू फेस करत असताना कमालीची गोलंदाजी झाली आहे. शेवटचा बॉल देखील डॉट फेकलाय. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन हनुमान मस्कर या गोलंदाजाचं राहिलाय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली आहे. लास्ट बॉलवरती एकही धाव मिळत नाहीये आणि दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 2 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिलं तर रोहिंजन टीमची धावसंख्या धावफलकावरती येते 10 धावा विदाऊट लॉस आणि इथून आता 12 बॉल बाकी आहेत आणि गरज येते 39 धावसंख्येची.
12 चेंडू आणि 39 ची गरज. अगदी रनरेटकडे आपण पाहिलं तर रनरेट आता बराचसा वाढलाय, प्रेशर आलाय असेल आता निश्चितपणे तो रोहिंज टीमच्या खेळाडूंवरती. 19.50च्या आस्किंग रनरेटनं, रिक्वायर रनरेटनं धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 39 ची गरज. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले ते गोलंदाज सुकेश आलाय, स्वतः टीमचा कॅप्टन, कर्णधार गोलंदाजी मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो वाकडी टीमचा सुकेश भोपी आलाय गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल 39 ची गरज. चिनू पाटील आहेत ऑन स्ट्राईक. आता चिनू पाटीलला स्वतःमध्ये असलेली क्षमता, टेम्परमेंट या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. फर्स्ट बॉल. रनअपमध्ये थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय. राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाज तयार आहेत. 19.50च्या आस्किंग रनरेटनं धावा बनवायच्या आहेत. 39 ची गरज 12 बॉलवरती. सामना अजून देखील कोणत्याही टीमने जिंकलेला नाहीये, कोणत्या टीमने हरलेलं नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न चालू आहेत. फर्स्ट बॉल. बॅटची कट आणि या सामन्यातील जो अडथळा होता तो अडथळा दूर केलाय गोलंदाज सुकेश भोपीनं. 440 ओव्हरचा झटका दिलाय रोहिंज टीमला. फलंदाज चिनू पाटील बॅक टू द पवेलियन. नाराज झाले स्वतःवरती आणि थोडीशी खराब फलंदाजी या मॅच मध्ये चिनू पाटील यांची आपण पाहिली आहे. 11 चेंडू आणि 7 धावा संख्येवरती बाद झालेत. धावा आल्या नाहीयेत आणि 11 बॉल फेस केलेत, फक्त 7 धावा. आणि त्याच मुलं मित्रमळे रोहिंज टीमची धावा संख्या धावफलकावरती आहे ती 1 बाद 10. बॉल आतापर्यंत 13 एकूण फेकून झालेत. 11 चेंडू अजून बाकी आहेत आणि 39 ची गरज. नवीन खेळाडू चाललाय मैदानावरती इन ॲट नंबर 3 वन डाऊन साठी. सौरभ पाटील स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 39 ची गरज. पहिला चेंडू चांगल्यारीत्या डिलिव्हर केला जातोय गोलंदाज सुकेशच्या माध्यमातून. विकेट संपादन केली आहे. अडथळा जो होता तो खऱ्या अर्थानं दूर केलाय. कारण चिनू पाटील या खेळाडूकडे क्षमता होती. चिनू पाटील शेवटच्या क्षणाला मोठी फटकेबाजी करून सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता या चिनू पाटीलकडे होती. त्या चिनू पाटीलला मात्र बाद केलंय. 11 चेंडू आणि 39. स्ट्राईक एंड वरती आपण सौरभला पाहतोय. गोलंदाज तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं. या बॉलवरती सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाहीये. एक सिंगल मिळतीये. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीला पहा, शेवटच्या क्षणाला नकार दिलाय आणि जर नकार दिलाय तो चांगला झालाय, कारण जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर रनआउट होण्याची चान्स होती. सिंगल रन सिंगलनं काहीही फरक पडणार नाही आता वाकडी टीमला. 11 धावा धावफलक्यावरती लागल्या. 10 चेंडू बाकी आहेत आणि 38 ची गरज आहे. दहा चेंडू आणि 38. गोलंदाज तयार आहे. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. बॅट फिरवले जात आहेत परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल मात्र येत नाहीये रोहिंज टीमच्या. एक सिंगल रन सिंगलनं काही जास्त फरक पडत नाहीये. धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 12 या आकड्यावरती. 9 बॉल बाकी आहेत आणि 37ची गरज आहे. एकतर्फी सामना होईल की काय, की या मॅच मध्ये ट्विस्ट येईल ते आपल्याला पाहावं लागेल. केतन अजूनही मैदानात शिल्लक आहे. केतनवरती या जिम्मेदारी आहे आता रोहिंज टीमची. 9 बॉल आणि 37. सुकेश याचा विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी. 3 बॉल अगदी चांगल्यारीत्या टाकलेत. अजून 3 बॉल चांगल्यारीत्या टाकायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला आहे. यॉर्कर लाईन्सचा अगदी वाईड यॉर्कर चेंडू टाकलाय. एकही धाव्या चेंडूवरती मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी. 8 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती 37ची. रनरेट वाढत चाललाय. 27.76च्या रनरेटनं आता धावा बनवायच्या आहेत. अगदी फार चांगली क्वालिटी. सगळं स्कोर कार्ड अगदी परफेक्टरित्या एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय. स्लॉग स्वीप. चांगला फटका. खऱ्या अर्थानं अशा बऱ्याचशा फटक्यांची गरज आहे रोहिंज टीमला आणि सुखाचा श्वास घेणारा षटकार आलाय तो फलंदाज सौरभ पाटीलच्या बॅटमधून. षटकार आलाय. षटकारांची गरज आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि 31ची गरज. अजून देखील रोहिंज टीमने देखील सामना सोडला नाहीये. त्यांच्या बाजूने प्रयत्न चालू आहेत. अजून मी तर म्हणेन की 5 मोठे षटकार, 5 मोठे फटके पाहिजेत. 31ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय.
7 बॉल 31. शेवटचा चेंडू सुकेतचा या षटकातील बाकी आहे. गोलंदाज तयार. शेवटच्या बॉलवरती लॉप करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. फिल्डिंग फार चांगली होताना आपण पाहतोय. एकापेक्षा जास्त काही नाहीये, एकच सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं तिसरं षटक संपलंय. 3 ओव्हरच्या नंतर रोहिंजन टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहत होती 1 बाद 19 धावा आणि आता 6 बॉल बाकी असतील शेवटचे आणि गरज आहे ती 30 या धावसंख्येची. चला आपण शुभ सन्मान करूया. आजच्या दिवसामध्ये आम्हाला लाभलेले समालोचक सन्माननीय अमित म्हात्रे जोहे यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. अमित बुवा म्हात्रे, कारण ते भजनही खूप सुंदर गातात आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. बंटी अमरशेठ, चला या आपण आपल्या शुभ हस्ते अमितजी म्हात्रे जोहे यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. आजच्या क्रिकेट शृंखलेसाठी लाभलेले समालोचक. नेहमी आपल्या अनोख्या शैलीनं ते प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतात आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. अमरशेठ या. अमरशेठ, सहा चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. सध्या बघू शकता 2 वाजून गेलेत. तोंडरेची मेगा फायनल देखील संपली. तिथे धुतुम संघ चॅम्पियन बनला, परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. अजूनही प्रयत्न सुरू असताना हा ठोकलेला षटकार 30 पाहिजे होत्या 6 चेंडूमध्ये आणि हा आलेला षटकार आपण बघतो. 5 बॉल 24 धावांची गरज आहे. केतन पवार जो सध्या अंतिम षटक हाताळतो आणि त्याच्यावर केलेला सौरभनं खरं तर हल्ला बघितला आपण. ओव्हरपेचा बॉल केला. चला आपण सन्मानित करूया अमित म्हात्रे सरांना. जोहे गावचा आवाज टेनिसच्या विश्वामधील सिद्धू पाजी यांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. अमरशेठ म्हात्रे, अमरशेठ शेळके यांचे शुभ असते आणि या अमित म्हात्रे आपण. धन्यवाद अमित सर, आपण आल्याबद्दल. शुभम म्हात्रे आपण या. धन्यवाद शुभम म्हात्रे, खूप सुंदर समालोचन तुम्ही देखील केलं. येस, चेक करतायत ते डंपर आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. केतन पवारनं लगातार 2 डॉट बॉल फेकून खरं तर कमबॅक त्याचं झालंय. त्याला जे करायचं होतं, पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोड्या अशा पल्लवी झाल्या होत्या. हो, या वेळेस कोणचं आमच्याकडे वाईट ते सांगतात इट इज अ वाईट. अजूनही 3 बॉलमध्ये जवळपास 23 रन पाहिजेत. एखादा खराब बॉल आला तरच हे मॅच ऑन राहील, नाही तर नाही. आणि जर चुकी झाली तर पाठीमागे त्यासाठी फिल्डिंग लावलंय लॉंग स्टॉपच्या आसपास. आणखीन एक वाईट बॉल. आणखी एक अवांतर चेंडू इथे येताना बघायला मिळते. 3 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. जवळ जर बघितलं लिगली गेला गोलंदाज, एकही अनलिगल बॉल त्याच्याकडून आला नाही. तर सध्या विजय तरी वाकडी संघाच्या बाजूने दिसते, परंतु बघायचं मॅच आहे, खेळ आहे. चला, हा ही फटका फार चांगला आहे
आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी षटकार इथे आलाय. कोणचा बॉल घ्या कारण आता परीक्षक असले तिथे तरच बॉल मिळतील. खेळाडू जाऊ नका, खेळाडू जवळ आहे का? सर आणला त्यांनी बॉल तो. दोन बॉल मध्ये 16 रन पाहिजेत. हा षटकार आला तरी या क्षणाला तरी तो एंटरटेनमेंटच आहे. त्याचं महत्त्व थोडं कमी आहे. फक्त रोहिंग्टन संघ प्रतीक्षा हीच करत असेल की एखादा एक्स्ट्रा बॉल यावा, त्याच्यावर हिट व्हावा, परंतु मला वाटत नाही केतन पवार सारखा गोलंदाज हा चांगला बॉल. एक बॉल आणि 16 रन पाहिजेत. सज्ज होत असताना गोलंदाज हा अंतिम बॉल. आणि अशा रीतीने सामना संपला. आजची स्पर्धा खरं तर आजचा पहिला दिवस हा इथेच संपला आणि क्वालिफाय करतोय सुपर 12 मध्ये अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आपला प्रवास टीम रोहिंटन इथेच संपतो. आपण आलात या स्पर्धेमध्ये, चांगला खेळ केला त्याबद्दल आम्ही आपला आभारी आहोत. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, कधी कधी आपण कमी पडतो, हरकत नाही. नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये अजून चांगली खेळा आणि जिंका. आणि अभिनंदन अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन्स